नमस्कार. सरिताज किचनच्या एका रेसिपी व्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. तर कसं आहे, सरिताज किचनवर आपल्या रेसिपी चॅनलवर मला कोणतीही वेगळी रेसिपी दाखवायची असते, त्यावेळी ती मी आधी 2-3 वेळा घरी ट्राय करते. तर आज चकलीचे थोडे वेगळे प्रकार ट्राय केले, छान जमले, पण कंटाळाही आला आहे. रात्रीच्या जेवणाला भूक लागली, पण काय करावं जे पटकन होईल. तर मी जिरा राईस आणि आलू मटारची भाजी करणार आहे. एका माझ्या बेंगॉली मैत्रीण करायची ना, तशी भाजी तुमच्यासोबत शेअर करते. तर जिरा राईससाठी मी शक्यतो कोलम तांदूळ वापरते. परवडतो सुद्धा, चवीला चांगला लागतो आणि भात चांगला मोकळा होतो. कोलम तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवला आहे. तांदूळ भिजतोय तोवर आपण भाजी करून घेऊ. 4 बटाटे घेतले, 2 कांदे, 3 चांगले पिकलेले टोमॅटो, लसूण लागेल, हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि थोडासा फ्रोझन मटार आणि आपली 1 कढी लिंबाची म्हणजेच कढीपत्त्याची काडी. आता फ्रोझन मटार आहे त्यामुळं मी वाटीभर मटार पाण्यामध्ये टाकून ठेवला, म्हणजे त्याचा बर्फ सुटून येतो. आता साधारण 7-8 लसणीच्या पाकळ्या लागतील. सोबतच 1 इंच आलं घेतलं आहे. आलं लसूण मी करून ठेवत नाही, कारण ताज्या आलं लसणाची जी पेस्ट असते ना, तिची चव भाजीला खूप चांगली येते. ती जर जुनी असेल ना पेस्ट, तर भाजीची चव खरंच बदलते. तुम्हाला शक्य असेल तर ताजी आलं लसूण पेस्ट वापरा. आता टोमॅटो चांगले पिकलेले घ्यायचे, म्हणजे भाजीला आंबटपणा येत नाही. 3 टोमॅटो घेतले, त्याला असं मोठं कापून घेतलेलं आहे. आता बटाट्याचं साल काढून घेऊ. तर बटाटा साल काढून घेतला आहे, पण तो असा मोठाच कापायचा बरं का, कारण आपण ही भाजी कुकरमध्ये करतो आहे ना, पटकन व्हावी म्हणून. तर मोठा बटाटा आहे, त्याचे मी फक्त 2 भाग केले आणि पुन्हा 6 फोडी केल्या, म्हणजे बऱ्याच मोठ्या फोडी केल्यात, म्हणजे मटारसोबत तो अगदी व्यवस्थित शिजला जातो. ती एकच फोड अशी भातासोबत कुस्करली ना, खूप मस्त लागते चवीला. आता हिरव्या मिरच्या मी मध्ये चीर देऊन त्याला असं कापून घेते. अशा मिरच्या मधून चिरल्या ना, तिचा फ्लेवर त्या भाजीमध्ये खूप छान उतरतो. 2 कांदे घेतलेले आहेत. कांदे बारीक कापून घ्यायचे, किंवा तुम्ही त्याला पातळ उभं लांब कापलं तरी पण चालेल. आता आपल्याला टोमॅटो जे आपण कापून घेतलेत, टोमॅटो मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आहेत. सोबतच आलं आणि लसूणही घ्यायचं आहे आणि याला पाणी न घालता बारीक वाटून याची प्युरी करायची. म्हणजे आपण वेगळं आलं लसूण असं वापरू शकतो आणि टोमॅटो फक्त वाटून प्युरी करू शकतो. मी सगळं एकत्रच वाटून घेते. तर हे मस्त आलं लसूण आणि टोमॅटोची प्युरी तयार झाली. तर चला, आपली सगळी तयारी झालेली आहे. आता भाजीला पटकन फोडणी घालूयात. गॅसकडे वळू. तर कुकर गरम करायला ठेवला आहे. हा एक साधारण 3 लिटरचा कुकर आहे. यामध्ये एक 4 माणसांची भाजी अगदी आरामात होते, किंवा मसाले भात करायचा असेल तर होतो. 2 टेबलस्पून तेल घेतलं आहे कुकरमध्ये. तुम्ही तुपातही फोडणी देऊ शकता, पण आपण महाराष्ट्रीयन लोक शक्यतो तेल वापरतो. तर तेलामध्ये तमालपत्र घातलं, जिरं घातलेलं आहे थोडंसं, कढीलिंब म्हणजेच कढीपत्ता घातला, हिरवी मिरची घातलेली आहे. तिचा फ्लेवर आता मस्त उतरेल. थोडीशी परतून घ्यायची तेलात आणि मग घालायचा चिरलेला कांदा. कांदा खूप जास्त नाही परतायचा, अगदी हलका गुलाबी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा. कांदा जर आपण जास्त परतला तर तो कचकच लागतो आणि भाजीमध्ये चव चांगली येत नाही, शिवाय भाजीचा रंग पण असा काळवंटतो. कांदा परतला आहे. आता यामध्ये घालूया तयार केलेली टोमॅटो, आलं आणि लसणीची पेस्ट. तुम्हाला अगदीच वाटलं तर तुम्ही हिरवी मिरची टोमॅटोसोबत वाटून घेतली तरी पण चालेल. टोमॅटो थोडासा मिसळला, अगदी 1 पाव चमचा मीठ घालते, किंवा 1 अर्धा चमचा मीठ घालायचं, म्हणजे टोमॅटो पटकन परतला जातो. टोमॅटो असा छान तेल सुटेपर्यंत परतायचा आणि मग यामध्ये सगळे मसाले घालू. तर गॅस आता मी कमी केला. यामध्ये घालायचा आहे हिंग, साधारण पाव चमचा हिंग घातला, पाव चमचा हळद, 1 टीस्पून बेडगी मिरची पावडर घातली, 1 टीस्पून धनेपूड घालायची. धनेपूड जरूर वापरा, त्यामुळे भाजीला दाटसरपणा चांगला येतो. थोडीशी कोथिंबीर मी अगदी लगोलगत चिरून घातली. अगदी 1 अर्धी वाटी पाणी घालायचं आणि याला चांगलं परतायचं. कुठलेही पावडर मसाले परतत असताना थोडंसं पाणी घालून परतले ना, ते करपत नाहीत आणि पाणी घातल्यामुळं आपण त्याला जास्त वेळ परतू शकतो, त्याचा कच्चेपणा पण निघून जातो. पाणी घालून अगदी 2 मिनिट परतल्यावर बघा, याला छान तेल सुटलेलं आहे, मसाल्यांचा कच्चेपणा निघून गेला आहे आणि रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे. आता यामध्ये घालायचा आहे चिरून घेतलेला बटाटा. त्याचबरोबर फ्रोझन मटार जो आपण पाण्यात टाकून ठेवला होता, त्याचाही बर्फ सुटलेला आहे, हा पाण्यातून काढून घालायचा. त्याचबरोबर घालायचं आहे चवीपुरतं मीठ. लक्षात घ्या, आपण टोमॅटोमध्ये मीठ घातलं होतं, त्या अंदाजाने मीठ घालायचं. याचबरोबर इथं मी वापरते 1 ते 1.5 टीस्पून किचन किंग मसाला, जो बाजारामध्ये मिळतो तो वापरला. आता याला चांगलं मिक्स करायचं आहे. अगदी 1-2 मिनटासाठी मंद आचेवरच परतून घ्यायचं. मग यामध्ये घालायचं आहे पाणी. आता तुम्हाला भाजी जशी घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे पाणी कमी जास्त करा. मी तर खूप अशी घट्ट करणार नाही, किंवा एकदम अशी पातळही करत नाही आहे. पाणी घातलं. आता याचं कुकरचं झाकण लावूयात आणि याची फक्त 1 शिट्टी करू. तर कुकरची शिट्टी होती आहे. दुसरीकडे सगळी तयारी होईपर्यंत आपला तांदूळसुद्धा चांगला भिजलेला आहे.
बरेच जण मला म्हणतात की ताई तू डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करत जा. पण काय होतं माहिती आहे का, बरेच जण नवशिके असतात चॅनलवर आणि त्यांना स्वयंपाक करायचा माहिती असतो, पण सिक्वेन्स कशी असावी, सुटसुटीतपणा कसा असावा हे कळत नाही. म्हणून माझ्या काही व्हिडिओजमध्ये मी अगदी तयारीपासून सगळ्या गोष्टी दाखवते, जेणेकरून त्यांना एक आयडिया येते आणि ते त्याप्रमाणे काम करतात. तर भातासाठी मी मोठा कुकर तापत ठेवला, त्यामध्ये तूप घेतलं आहे. तूप घातलं की साधारण चमचाभर जिरं घातलं. गॅस एकदम कमी करून हे जिरं चांगलं परतायचं. जिरं करपूही द्यायचं नाही किंवा कच्चंही राहता कामा नये. जिरं 1 मिनिटभर मंद आचेवर परतलं की भिजलेला तांदूळ चांगला निथळून घेतला. हा तांदूळ यामध्ये घालायचा. मी आधी म्हटल्याप्रमाणे शक्यतो कोलम तांदूळ वापरा, परवडतो सुद्धा, चवीलाही चांगला लागतो आणि भात चांगला मोकळा होतो. अगदीच नसेल तर तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता. आता याला पण मंद आचेवरच हलक्या हाताने परतायचं आहे. तांदूळ भिजलेला आहे की नाही, त्यामुळे अगदी हलक्या हाताने परतायचं, म्हणजे तो तुटणार नाही. तांदूळ चांगला परतला. आता यामध्ये घालायचं आहे पाणी. तर पाणी घालताना पाण्याचं प्रमाण कुकरमध्ये करताना खूप महत्त्वाचं आहे. तर मी पाणी कोमट करून घेतलं आहे. आपण 2 वाट्या तांदूळ घेतला होता. कुकरमध्ये करत असेल तर आपल्याला साधारण 3 ते 3.5 वाट्या पाणी घालायचं आहे. तर म्हणजे 2 वाट्या तांदूळ असेल तर त्याच्यात 1.5 पट किंवा थोडंसं जास्त पाणी घालायचं. पण जर तुम्ही कढईमध्ये भात करताय तर आपल्याला 2 पट किंवा 2.5 पट पाणी घालावं लागतं. आता तांदूळमध्ये पाणी घातलं. आता यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ. याला मिक्स करायचं आहे आणि गॅस मोठा करून चांगली उकळी आणायची आहे. तर दुसरीकडे आपला भात आपण परतत होतो तोपर्यंत भाजीची शिट्टीसुद्धा झालेली आहे. बघितलं, आजकाल कामं खूप सोपी झालेली आहेत. एका शिट्ट्यामध्ये भाज्या तयार होतात. खरंच हे खूप सोयीस्कर पडतं जेव्हा स्वयंपाकाचा कंटाळा आलेला असतो किंवा सकाळी जर कोणाला कामावर जायचं आणि पटकन भाज्या करायच्यात तर बघा आता भाताला चांगली उकळी आलेली आहे. उकळी आली की आता यामध्ये घालायचा आहे लिंबाचा रस. लिंबाचा रस घातल्यामुळं काय होतं ना, जिऱ्यामुळं जो भाताला पिवळसरपणा येतो की नाही, तो संपूर्ण निघून जातो आणि भाताला रंग पांढरट येतो. आता कुकरचं झाकण लावायचं आणि मोठ्या आचेवर फक्त 1 शिट्टी घ्यायची. भात तयार होईल. तर आमचा हा रात्रीचा मेनू आहे. दोन्ही कुकर झालेले आहेत. तोपर्यंत मी थोडासा आराम केला. आता आपण जेवणाची म्हणजे पानं वाढायची तयारी करूयात. तर आपली भाजी तयार झालेली आहे. दुसरीकडे भाताचासुद्धा कुकर झालेला आहे. दोन्ही कुकरची पूर्ण वाफ जिरलेली आहे. आता मी सलाड कापून घेते आहे. मी शक्यतो ना डाएट असा कुठला फॉलो करत नाही, पण मी सलाड भरपूर खाते, म्हणजे आम्ही घरातले सगळेच जण, जेणेकरून फायबर जास्त पोटात जातं आणि मग थोडंसं वजन कमी नाही होणार म्हणणार मी, पण वाढत तरी नाही. हे मात्र मी खूप कटाक्षाने फॉलो करते की जेव्हा असा भाताचा प्रकार जास्त होतो ना की मी सलाड जास्त खाते, जेणेकरून फायबर जास्त मिळतं. आणि मला अशी सवय आहे मध्ये मध्ये खायची. खास करून मी काकडी वगैरे खात राहते. तर माझं सलाड कापून झालं आहे. तुम्हाला भाजी दाखवते कशी तयार झाली. भाजीला रंग बघा ना कसला सुंदर आलेला आहे. आणि ते बटाट्याच्या मोठ्या मोठ्या फोडी असतात ना, खरं सांगते एकदा खरंच करून बघा, खूप सुंदर लागते बरं का ही भाजी चवीला. तर आपली भाजी तयार झालेली आहे. फक्त कमी आहे कोथिंबिरीची. तर गरम गरम भाजी आहे, त्याच्यावर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याला मिक्स करायचं, म्हणजे कोथिंबीर काळी पडत नाही, अगदी छान तशीच्या तशी हिरवीगार राहते. तर माझ्याकडून मिळालेली टिप. दुसरीकडे आपला भातसुद्धा तयार झाला आहे अगदी एका शिट्टीमध्ये. कुकर जर चांगले असतील ना तर एका शिट्टीत भात तयार होतो बरं का. हे बघा कसला छान मोकळा सळसळीत भात तयार झालेला आहे. यावरही थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि याला मिक्स करून घेऊ. तर आपला मस्त जिरा राईस तयार झाला आहे. अगदी हॉटेलमध्ये असतो ना तसाच दिसतोय. जिरं अगदी परफेक्ट परता, म्हणजे मग त्याचा कडवटपणा त्या भातामध्ये उतरत नाही. तर आपला सगळा मेनू झालेला आहे. आता मस्त पानं वाढून घेऊयात. तर कांदा सोबत काकडी आणि त्याच्यासोबत गरम गरम असा मोकळा सळसळीत मऊसूत असा जिरा राईस आणि सोबत आलू बटाट्याची भाजी. माझी एक बेंगॉली मैत्रीण होती अंदमानमध्ये असताना, ती नेहमी करायची, मला द्यायची. तिची पद्धत मी आज शेअर केली आहे. तर तुम्हाला ही भाजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडे काही अशाच वेगवेगळ्या स्टेजच्या रेसिपी असतील तर प्लीज माझ्यासोबत शेअर करा, म्हणजे मी सुद्धा ट्राय करेन. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा आणि मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.